भाऊ सॉरी यार, मोबाईल मध्ये लक्ष होतं, बघितलं नाही. ए अरे काय डोळे बिळे फुटले का काय सॉरी बिरी बोलतो काय आता देऊ एक ठेवून. अरे ते कोणा माहिती आहे का तुला? बोलू नको त्याला. भावा सॉरी बोललो ना राव मी तुला. हे जे तुम्ही करताय ना, काय तुम्हाला भाई बनायचंय का? गुन्हेगारी क्षेत्रात उतरायचंय, भाई बनायचंय? ये इकडे तुला सांगतो जरा ये. अरे मित्रा, तुम्ही जे करताय ना आता, जे गुन्हेगारी क्षेत्र तुम्हाला एवढं भारी वाटतंय, ते गुन्हेगारी क्षेत्र आहे ना एक अशी दलदल आहे, ज्याच्यात एकदा माणसाने पाय ठेवला ना, का माणूस असा फसत जातो ना की परत त्यातनं बाहेर येण्याचे मार्ग 99% संपलेले असतात. अरे तुम्हाला वाटतं की आता एखाद्यासोबत भांडणं करेल, मग एखादी हाफ मर्डर टाकू, जेलमध्ये जाऊ, जेल एंट्री होईल, जेल एंट्री झाल्यावर तुम्हाला सगळे बाहेर घाबरतील. अरे मित्रा तसं नाहीये. तुला जेलमध्ये काय होतं ते माहितीये का? तू जिथं जेवायला बसतो ना, तिथंच शेजारी संडास बाथरूम असतं. तुला जेलमध्ये गेल्यावर काय लय अशी राजाची लाईफ नाहीये. तू 4-4 महिने 5-5 महिने स्वतःच्या आई वडिलांना बोलायचं तर सोड, नुसतं बघायला पण तरसत असतो रे. तू जेव्हा नवीन जेलमध्ये जाशील ना, तेव्हा जुने लोक तुला मारणार, तुला कपडे धुवायला लावणार, तुला वाटेल ती कामं लावणार. अक्षरशः चपातीला तेल नसतं, अख्खं आळणी जेवण. ज्या संडासात संडास करायला बसतो ना, तिथे डेंग्यूचे मच्छर असतात. सगळे कैदी एकाच संडासात. कधी संडास इथलं धुतलं जात नाही, कुठली स्वच्छता नसती. आणि तुम्हाला वाटतं की जेलमधनं आलेला लय भारी व्यक्ती. हे तर सगळं ठीक आहे रे, ते जेलमधलं जेलमध्ये राहिलं. पण जेव्हा तुमचे आई वडील बाहेर असतात ना, तुम्ही आतमध्ये जेलमध्ये असता, त्या आई वडिलांना 1-1 रुपये जमा करून दर 15 दिवसाला, दर 20 दिवसाला त्या वकिलाला 20,000 30,000 दे, बेल कर, जमानत कर, किंवा तुमच्यासाठी जामीनदार बघ, हे सगळे बाहेर करत असतात. त्यांनी कष्ट जीवनभर केलेली सगळी कमाई त्याच्यात जातीच, पण वरनं 1-2 लाख रुपये कर्ज काढून ते पण भरतील रे. पण त्यांच्या जे वेदना होतील त्यांना, आपल्या पोरांनी काय केलं आणि आपण त्यासाठी भोगतोय, ते कुणाला सांगशील? 4 चौघामध्ये तुमच्या आई वडिलांची इज्जत जाती, सगळे नातेवाईक सगळे बोलणार ते आहेच. आणि एवढं करून सगळ्या आई वडिलांनी सगळे पैसे लावून तू बाहेर आला, बाहेर आल्यावरती पण तू सुखाने नाही जगू शकत. रोज एक दिवस तुला भीतीने जगावं लागतो, कारण ज्याला तू मारलंय तो कधी ना कधी तुझा बदला घेणारच आहे. रोज बाहेर निघताना तुझ्या मनात भीती असते की मी जगतोय का मरतोय. आणि कधी कधी जर तू नाही सापडला तर तुझ्या घरच्यांवरती ते जीवावरती बेततं. दादा खरंच राव तुझ्या बोलण्याने माझे डोळे उघडले. इथून पुढं गुन्हेगारीला राम राम. तर मित्रांनो, गुन्हेगारी ही एक अशी दलदल आहे की ज्याच्यामध्ये माणूस एकदा गेला की तो खोलवर जातो, त्याच्यातून परतण्याचे मार्ग नसतात. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांग.